जो निर्णय मी घेतला तो योग्य आहे असं मला वाटतं की त्याची पावती आहे असं आपण सुरुवातीपासूनच शिवसेनेसोबत राहण्याची ठाम भूमिका मांडलेली होती. हो. काय वाटतंय भाऊ, दोन शिवसेना झालेल्या आहेत, एका बाजूला वर्धापती, दोन शिवसेना वर्धापती. आता जे आहे ते मी त्याच्यावर बोलू शकणार नाही. मी माझ्याबद्दल बोलतोय आणि मी जे आहे ते प्रामाणिकपणे माझं काम करतो. शिवसैनिकांचं हे प्रेम आपल्याला मिळतंय. प्रेम होतंच, पण ते मला वाटतं वाढले आता. आपल्याला जी काही ऑफर मिळाली होती काय आपण जे काय होतं सर्व आपण टी व्हीवर पाहिलंय, त्यामुळे आता नवीन असं वेगळं काही घडलेलं नाही. जे तुम्ही सगळं टी व्हीवर पाहताय तेच घडलंय. आपल्याला जी ऑफर मिळाली त्यापेक्षा हे प्रेम खूप महत्त्वाचं आणि मोठं आहे असं वाटतं. मी सांगितलं की मला तशी ऑफर मिळाली नव्हती आणि मला ऑफर मिळालेली नाही. त्यामुळे मला जे पाहिजे ते मिळतंय आणि मला वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे. तुमच्यावर काही दबाव होता का? अजिबात काही नाही. भाऊ, पण आज वर्धापन दिन आहे, आज आपण मुंबईत राहणं अपेक्षित होतं, आपण नाशिकमध्ये आलो. नाही, आता मुंबईला जाणार आहे पण 6 वाजता पोहोचणार आहे. मी आता घरी येणं गरजेचं होतं. आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईला जाणं मला वाटतं योग्य होतं. म्हणून मी नाशिकला आता घरी उतरलो आहे. आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे. तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे जाणार. थोडं मोकळं राजाभाऊ वाजे यांचं नाशिकमध्ये दणक्यात स्वागत करण्यात आल्याचं आपण पाहतोय. ठाकरे सेनेसोबतच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. एकूण ठाकरेंचे 9 खासदार, या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी शिंदे सेनेसोबत जाण्याचे निर्णय घेतलेले आहेत. ते फुटलेले आहेत. यामध्ये राजाभाऊ वाजे यांचंही नाव वारंवार समोर येत होतं की त्यांनाही ऑफर आलेली, त्यामुळे त्यांचा निर्णय नेमकी काय असेल. मात्र सुरुवातीपासून त्यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला होता आणि ते त्यांच्या निर्णयावर आजही ठाम असल्याचं दिसलेलं आहे. त्यामुळे या सर्व खासदारांमधनं त्यांनी त्यांचं वेगळेपण सिद्ध केलेलं आहे आणि हेच त्यांचं वेगळेपण त्यांच्या मतदारसंघामधील नागरिकांना भावल्याचं आपण पाहतोय. अतिशय दणक्यामध्ये, जल्लोषात, उत्सवात त्यांचं नाशिकमध्ये स्वागत करण्यात आलं.